ला कौटात डायरेक्ट पीस करायचा का नाही तुला त्याच्या शिराला का सदाचा अरे लाईट पाहिजे फ्लॅश चालू कर. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आपण इथे मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये आलो होतो. तर आपली ही 10 दिवसांची ट्रिप नंतर आता आपण घरी जात आहोत. आणि घरी जाताना तुम्ही पाहू शकता जेवणासाठी आपण शिंगाडा मासा घेतलेला आहे आणि ते कापण्याचे काम सध्या चालू आहे. तर रात्रीची वेळ आहे आणि हा शिंगाडा मासा कापण्याचे काम चालू आहे. आणि तुम्ही पाहू शकता तिथे शिंगाड्याची अंडी सुद्धा आहेत ह्या शिंगाड्यामध्ये. आणि एकदम ताजा ताजा शिंगाडा इथे पीसेस करण्याचे काम चालू आहे सध्या. आता काही जणांना प्रश्न पडला असेल रात्रीच्या वेळेस कशा प्रकारे बोट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर घेऊन जातात. तर त्याच्यासाठी आपल्या जवळ जीपीएस असतो. तर जीपीएसच्या सहाय्याने आपण डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनला जायचे आहे ते आपण पाहतो. बोट चालवणारा जो तांडेल असतो त्याला खूप सतर्क राहावे लागते आणि येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या बोटीवर त्याला लक्ष ठेवावे लागते. तर मित्रांनो, बाहेर तुम्ही पाहिले शिंगाडा कापण्याचे काम चालू होते आणि आतमध्ये ह्याने कांदा कापून ठेवलेला आहे आणि लसूण ठेचण्याचे काम सध्या चालू आहे. आपण मोठे टोप गॅसवर ठेवलेले आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण कांदा आणि जे लसूण आपण ठेचलेला होता ते ऍड करणार आहोत. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की बोटीवर इतकं शांत कसे, बोट हलत का नाही. तर प्रत्येक वेळेस वारा नसतो, वादळ नसतं आणि लाटा सुद्धा नसतात. तर काही वेळास अशी शांतता सुद्धा असते समुद्रामध्ये. रात्रीच्या वेळा बोटीतून प्रवास करताना सर्वात सतर्क राहणारा माणूस म्हणजे तांडेल. कारण त्याला इथून तिथून जाणाऱ्या मोठमोठ्या मालवाहू जहाजांना पाहावे लागते. अंधारामध्ये फक्त त्याचा लाईटवर त्याला फोकस करावा लागतो. तर तुम्ही पाहू शकता आपण जो शिंगाडा मासा कापलेला होता त्याचे बारीक बारीक पीसेस केले होते ते चांगल्या प्रकारे आपण पाण्यामध्ये धुतलेले आहेत. आणि ते आता आपण टोपामध्ये ऍड केलेले आहेत. ते चांगल्या प्रकारे आपण हलवून घेणार आहोत. तर आपण मासली चांगल्या प्रकारे हलवून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ ऍड करत आहोत. ते सुद्धा चांगल्या प्रकारे हलवून मिक्स करून घेत आहोत. आपण आता टोपावर झाकण दिलेले आहे. ते आतल्या आतच शिजून जाईल. तुम्ही पाहू शकता समुद्रामध्ये सर्व ठिकाणी अंधार, फक्त लांब लांबच्या लाईट दिसत आहेत. त्या सुद्धा मासेमारी करणाऱ्या बोटी असणार. आता आपण ह्या एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिंच भिजत टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता एवढी मोठी चिंच, कारण आपण जे आंबट बनवत आहोत त्याला आंबटपणा आला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे शिजलेले आहे आपली मासली. त्याच्यामध्ये आता आपण मसाले ऍड करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण जी चिंच भिजत टाकलेली होती त्याचा पाणी आपण ह्या टोपामध्ये ऍड करत आहोत आणि आणखीन चिंच दाबून घेत आहोत जेणेकरून त्यामधलं पाणी बाहेर येणार.
आमच्या बोटीवरील लोकांना आंबट, तिखट आणि खारट खायला जास्त आवडते. तर आंबटपणा वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आणखीन व्हिनेगर घालत आहोत. ज्या कोणाला ह्या बोटीचे नाव माहित असेल त्याने कमेंट मध्ये नक्की सांगा. करीचा आंबटपणा वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर ऑलरेडी टाकलेले आहे आणि आता त्याचा तिखटपणा वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आगरी कोळी मसाला ऍड करत आहोत. तर आता आपली रेसिपी तयार आहे. आपल्याला फक्त एक उकळा घ्यायचा आहे. तर आपली जी शिंगाडा माशाची करी आहे, आंबट आहे, ते रेडी आहे आणि आता आपण ते ताटामध्ये वाढत आहोत सर्वांना. तर मित्रांनो, सर्वांनाच खूप जोराची भूक लागलेली आहे. आता आपण जेवण करून झाल्यानंतर झोपणार आहोत. तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचा कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ही बघा, ही आपली तांदळाची भाकर आहे. ही आरामशीर 15-20 दिवस राहते, कारण ही एकदम कडक केलेली असते बनवताना. तर इथे मागे इंजिनचा खूप जोरात आवाज येत असतो, तर तुम्हाला ओरिजिनल व्हॉइस मी ऐकून दाखवतो.